हिंगोली नांदेड राज्य महामार्गावरील शिरड शहापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात रास्ता रोको देखील करण्यात आलेला आहे। आपल्या सोबत ते स्वतः आहेत। भाऊ, या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता, नेमके प्रामुख्याने काय मागण्या होत्या? कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजार अंतर्गत मागील 2 वर्षापासून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे की जवळा बाजार अंतर्गत शिरड शहापूर व हट्टा येथील जे भूखंड आहेत त्या भूखंडाची ना शासकीय मोजणी करण्यात आली, ना नगर रचनेचा त्याला एनओसी आहे किंवा नगर रचनेची ब्लूप्रिंट आहे। हे सगळं काही नसताना सुद्धा बेकायदेशीरपणे संचालक मंडळ आणि जिल्हा निबंधक यांच्या संगनमतानं कोटी रुपयाचा अपहार करून त्यांनी ते भूखंड देण्याचं काम केलेलं आहे। तर त्या भूखंडा संदर्भामध्ये चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी होती। त्याचबरोबर यावर्षी सीसीआय इथं सुकमिडी कॉटन्स इथे एक सीसीआयचं केंद्र आहे। त्या केंद्रामध्ये मी जिल्हाधिकारी महोदयांना स्वतः जाऊन सांगितलं होतं की साहेब, इथे 7/12 एडिट करून त्या शेतकऱ्याचं नाव आणि जे काही क्षेत्र आहे हे क्षेत्र आणि कापूस, त्या 7/12 कापूसाचा पेरा या तिन्ही गोष्टी एडिट करून मोठ्या प्रमाणामध्ये कापूस हा तो एक भ्रष्टाचार केलेला आहे, त्याची सुद्धा चौकशी झालेली नाहीये। सध्या हिंगबरोबर जो कट्टी आहे म्हणजे इथं जो शेतमाल आहे या शेतमालाला वर शेतकरी आणि छोटे लघु व्यापारी जर आले तर 2 किलो 300 ग्रामची कट्टी, इतकी मोठ्या प्रमाणात कट्टी ही त्या लोकांना, आणि बघा कोचा जो आहे 35 ते 40 किलोचा पोता असतं, म्हणजे एका क्विंटलावर जवळपास 4.5 किलोची कट्टी ही घेण्या आकारण्यात येत आहे। आज जे अधिकारी आले तुमच्या सोबत, त्यांनी काय शब्द दिलाय, काय सांगितलं? अधिकारी साहेब, तालुक्याचे सहाय्यक निबंधक साहेब हे आपलं निवेदन घेण्यासाठी आले होते। त्यांनी आश्वासित केलेलं आहे की जे काही तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने आमची चौकशी चालू आहे, आणि या चौकशीचा जो अहवाल आहे किंवा आम्हाला उद्या त्यांनी सोमवारी शिष्टमंडळाला बोलविलंच आहे, आणि त्याचबरोबर जे काही चौकशी आणि जे काही प्रक्रिया गुन्हे दाखल करण्याची असेल किंवा कायदेशीरची कारवाई करण्याची असेल ती येत्या 15 दिवसात करतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। आजच्या या रास्ता रोको आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या येत्या 15 दिवसामध्ये पूर्ण करूत असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। जर मागण्या पूर्ण नाही झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील या ठिकाणी आंदोलकांनी केलेला आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, शिरड शहापूर, हिंगोली।